म्हणजे आता बरंच तुम्ही काम केलेलं आहे. म्हणजे आता बऱ्याच तुमच्या म्हणजे मी पाहिलेलं आहे स्वतः. बरेच आपण त्यावेळेस संतपट करायचो. म्हणजे सासवडला. म्हणजे सीडीज सीडी फिल्म सीडीज करायचो. फिल्म तर विचारूच नकोस. म्हणजे मला आठवते त्यावेळेचे तुम्ही आता मी पण त्यावेळेस म्हणजे नवीनच होतो. म्हणजे आपण सेट लावायचो सासवड असेल किंवा भोर असेल. मग मंदिरामध्ये त्यावेळेसचे मला माहिती संत जोखामळ्याचं तुमचं कॅरेक्टर किंवा संतांचं कॅरेक्टर, गावकऱ्याचं कॅरेक्टर, मग मालिका, हिंदी चित्रपट, मग साऊथ आता वेब सिरीज पण बऱ्याच झाल्या. पण हे सगळं करताना म्हणजे परत थोडंसं मागे वळालात. तर म्हणजे तुमची नोकरी, तुमचं मेहनत, तुमचा संसार. मग ह्याचं कसं बॅलन्स करताय तुम्ही? आता तुला काय सांगू अरे, तर संसार म्हणशील तर मला 2 मुली आहेत, आमची जॉईंट फॅमिली आहे. मी लक्ष 5 वर्ष केलं, आंबेडकर 5 वर्ष केलं. एक महानायक डॉक्टर बी आर आंबेडकर आणि टीव्हीला हिंदी मालिका होती. नंतर ती जवळजवळ 7 भाषांमध्ये गेली ती. तमिळ, कन्नड, मल्याळम, पंजाबी, मराठी, हिंदी. ह्या सगळ्यामध्ये आहे ना माझ्या फॅमिलीचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे मी 10 वर्ष घरी नव्हतो जवळजवळ, म्हणजे बाकी तर नव्हतोच जवळजवळ, पण या 10 वर्षात जे सांभाळलं ना ते माझ्या बायकोने, आणि त्याला मला मोलाची साथ दिली तो म्हणजे माझा भाऊ. काय त्याला म्हणतो, माझं नशीब चांगलं असेल की त्याला जी बायको मिळाली ती पण कमाल मिळाली, आणि त्या दोघींचं ट्युनिंग जे काय आहे, आई शपथ, म्हणजे मी नशीबवान आहे की अशा जावा मिळणं. नाही तर घर जनरली टिकत नाही. बरोबर. आणि होतं काय, तू काम किती कर, तुला घरी जर रिलॅक्स असशील ना तू, तर तू छानपैकी काम करू शकतो. पण घरी काही प्रॉब्लेम आहे काय नाही, आज सुद्धा घरी 9 लोक असतात, मी बाहेर गेलो मला फरक पडत नाही. बरोबर. घरी कोण ना कोण तरी, माझ्या मुली मोठ्या झाल्या आता दोन्ही पण, तेव्हा ते छोटे छोटे होते रे. 2009 पासून मी बिझी झालो ते आत्तापर्यंत, म्हणजे माझ्या मुली नकळत मोठ्या झाल्या ना. म्हणजे मी नव्हतोच घरी जवळजवळ ना रे. बरं नोकरी करायची, शूटिंग करायचं, नोकरी करायची, शूटिंग करायचं. बरं मी 7:30 ते 4:30 ड्युटी, त्याच्यानंतर 6:30 पर्यंत थांबायचं. असे 2 दिवस थांबले की मला 1 दिवस मिळायचं. मी माझ्या ऑफच्या दिवशी पण कामाला जायचो. आणि मी तर 5 वर्ष सलग सुट्टी घेतली नव्हती, आणि मग त्याच सुट्ट्या मी शूटिंगला वापरायचो. म्हणजे ह्या ज्या काही मालिका आहेत ना, म्हणजे पारिजात म्हण, राजा शिवछत्रपती, लक्ष म्हणा, अशा जेवढ्या काही मालिका केल्या ना, त्या इतक्या धावपळ. आजही आता मी थोडासा रिलॅक्स झालोय, कारण 5 वर्ष मालिका केल्यामुळे मी बायकोलाच म्हटलं मी जरा फक्त जरा फिल्मकडे जरा कॉन्सन्ट्रेशन करतो. तरी पण मी आता एक मालिका करतोय, लक्ष्मी सदैव मंगलम नावाची. त्यात 5-6 दिवस महिन्याचे, कधी 4 दिवस काम करतो. पण याचं सगळं श्रेय आहे ना माझ्या फॅमिलीला जातं. बरोबर. माझा म्हणजे माझा धाकटा भाऊ म्हणजे माझा लक्ष्मण आहे घरातला. मी त्याला जेवढा रिस्पेक्ट देतो त्याच्यापेक्षा 100% तो मला देतो, आणि ते असणं फार गरजेचं आहे. हो, एकत्र कुटुंब पद्धतीचा एक आपल्याला फायदा आहे. आणि जनरली आता काय, प्रत्येकाला आहे ना स्पेसच्या नावाखाली लोक वेगळे राहतात, आणि तेच चुकतं माहिती. बरोबर. जर घरी जर भांडण झालं ना, तर घरी कोणतरी समजावणारा माणूस पाहिजे. नाहीतर मग तुम्ही तुमचे टोकाचे निर्णय घेतात, आणि ते टोकाचे निर्णय तुम्हाला मागत पडतात. बरोबर. तर तुम्हाला घरी तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा पाहिजेत घरी. बरोबर. काका काकू असतील, सगळे घरच्या घरी सगळं सॉर्ट आउट. काका काकूचं मला माहित नाही, पण तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, तुमची नातवंड पतवंड, असं घर कसं असं खेळत राहिलं पाहिजे. बरोबर. घराला शोभा ही माणसाने येते, त्या 4 भिंतीत. आता विचार कर, तू 5,000 स्क्वेअर फुटाच्या बंगल्यामध्ये राहतोस आणि एकटाच राहतोस, काय त्या भिंतीला जाळायचंय का रे? बरोबर. काही नाही, ते सुख नाहीये. सुख माणसांमध्ये शोधा. ते अभिनय जसं करतो आपण तसं जगलंही पाहिजे रोजच्या. सवल नाही आता जे जगेल तेच आपण दिसेल. सवल नाही आता, म्हणजे जगणं हाच अभिनय ना प्रत्येकाचा रे. फक्त आपण आम्ही रंगमंचावर वावरतो किंवा कॅमेरा समोर वावरतो. इव्हन तू कला दिग्दर्शक आहे, तुझं काम सुद्धा आहे ना. तेव्हा तुझी फॅमिली असते, तू एका ठिकाणी काम करतोयस, अर्धे विचार तिकडे असतात, अरे हे पण काम करायचं. म्हणजे ती एक भूमिकाच आहे ना. म्हणजे एकाच वेळी तू नवऱ्याची भूमिका, मुलाची भूमिका, वडिलांची भूमिका, मित्राची भूमिका, सहकार्याची भूमिका, सगळं चालू आहे. आता सुद्धा तू हीच भूमिका करतोय माझ्यासमोर मुलाखत घेण्याची.